बारके चहाचा टाइम झाला, चहा कर की. ताई, आज मला खूप कंटाळा आलाय चहा बनवायचा, तुम्ही करता का प्लीज? म्हणजे मी आत्ताच काम करून इथं बसले आणि तुम्हाला सांगते का आज तुझी बारी आहे, तुम्हाला नाही तर राहू दे मग. ताई, तुम्हाला पण चहा प्यायला भेटेल आणि मला बनवायला पण नाही लागणार. मी एक आयडिया करते, तुम्ही फक्त हा बोला. ताई, तुम्हाला माहितीये का सासूबाई एवढ्या भारी चहा बनवतात ना, त्यांच्या हाताला एवढी भारी टेस्ट आहे ना, मला एकदाच पाजलं होतं त्यांनी. काय खरंच? हा मग ते बघा सासूबाई झाल्या, त्यांना विचारा आता, सासूबाई तुम्ही किती भारी चहा बनवता तो सांगा एकदा. वय सासूबाई, तुम्ही एवढा भारी चहा बनवतात? माझ्या हातचा चहा करत ना तुम्ही तर आयुष्यभर नाव पडत राहता. एवढा भारी चहा बनवते मी. सासूबाई एकदा चहा बनवून दाखवायचं ह्यांना, तुम्ही किती भारी चहा बनवतात ते. हा दम करते थोडा. बघितलं का, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तू तर लई चॅप्टर निघालीस का सासूबाईलाच गुंडाळलंस. हा घे घे दोघीला घ्या चहा. वा सासूबाई, खरंच खूप छान चहा बनवलाय. अहो ताई, चहाचं तर सोडा, सासूबाई एवढ्या भारी स्वयंपाक करतात ना, त्यांच्या हाताची चव कोणालाच नाहीये. आणि चपात्या जर करायला घेतल्यात ना, एवढ्या मस्त लुसलुशीत आणि एवढ्या टम फुटतात त्यांच्या चपात्या, काय सांगू. हो ना सासूबाई? तुम्ही लय छान आहे त्याला, तुम्हाला असं वाटत नाही का? ऊस खायला दिला म्हणजे मुळासकट खायला निघल्यात होय. मी बी तुमची सासूची आहे. सासूला कामाला नाही तर बाई. एकीने भांडे धुवा, एकीने कपडे धुवा. आणि त्या फ्रीज मध्ये काय खायला चढले बघा, स्वयंपाकाचा वास सुटलाय नुसता. काय कुचू कुचू ठेवलं काय माहित झालं, माझा वास सुटलाय नुसता पार. राहू दे, दुसरंच काम वळून बसते इथे तर.